पावसाळा सुरू झाला की मुंबईकरांसाठी निसर्गापेक्षा प्रशासनाचा निष्काळजीपणाच अधिक जीवघेणा ठरतो। मॅनहोल असो, झाडं असोत की तुंबलेले रस्ते, प्रत्येक संकटामागे एकच प्रश्न उभा राहतो, जबाबदार कोण? याच प्रश्नाचं उत्तर शोधणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। हे बघा, चालत्या बोलत्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके थांबवण्याचं प्रवेशद्वार। तुमच्या हृदयाचा ठोका चुकू नये म्हणून ते बंद करण्याचं कंत्राट पालिकेनं काही कंत्राटदारांना दिलं। पण आपलं काम अर्धवट सोडलेल्या या सुशेगात कंत्राटदारामुळे बिचारे अस्लम शेख जीवाला मुकले। मुंबई, नवी मुंबई, संभाजीनगर, ठाणे सगळीकडे हेच चित्र। आपण मुंबईमध्ये बघितले असेल तर एक व्यक्ती जो होता तो मॅन्युअलमध्ये पडून मृत्युमुखी पडला आणि संपूर्ण प्रशासन जे होते हडबडून जागे झालं होतं। तीच परिस्थिती त्याची पुनरावृत्ती नवी मुंबई परिसरामध्ये होऊ शकते। त्याचं कारण असं आहे, आपण बघत असाल या ठिकाणी हे जे मॅन्युअल आहे, मी आता हा मॅन्युअल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हे मॅन्युअल पूर्णपणे उघडं आहे, या ठिकाणी झाकण अजिबात नाहीये। मी या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघत असाल या मॅन्युअलमध्ये मी आता उतरलोय आणि पूर्ण आता जवळपास हे मॅन्युअल पूर्णपणे आपण बघत असाल याच्या खाली पण जाऊ शकतो। ही अशी स्थिती जी आहे ती आता महानगरपालिकेच्या परिसरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रहदारी असते, अनेक लोक, शेकडोंच्या संख्येने लोक या ठिकाणून ये जा करतात आणि झाकणांची परिस्थिती अशा प्रकारे असेल तर आपण नागरिकांना कोणत्या प्रकारची सुविधा महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी दिली, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आणि ही मॅन्युअलची परिस्थिती आपण बघत असाल, हे गटार पूर्णपणे तुटलंय। या गटाराची स्थिती आपण पाहू शकाल, हे गटार पूर्णपणे तुटलंय। जर या गटारामध्ये एखाद्या व्यक्तीचा भर पावसामध्ये या ठिकाणी पाणी साचतं असं म्हटलं जात आहे, या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा पाय गेला तर तो माणूस जिवंत राहील का, हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे मुंबईची पुनरावृत्ती होणार नसेल किंवा व्हायची नसेल तर नवी मुंबई आणि MIDCच्या प्रशासनाला जागे होणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतंय? तुमचे नेते येतील, तुमचा कैवार घेतील? गोड गैरसमज आहे, हे बघा। झाड पडून जीव गेलेल्या आणि मॅनहोलमध्ये गुदमरलेल्यांच्या जीवाची थट्टा करणारे हे सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या? आणि प्रशासन, त्यांच्या कारभाराची तर तऱ्हाच वेगळी आहे। मुंबईमध्ये तब्बल 4446 मॅनहोल सुरक्षा जाळी विना। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान पालिकेनं 1000 मॅनहोल तात्पुरते झाकले। 4446 मॅनहोल कामासाठी उघडले, मात्र त्यांच्यावर सुरक्षा जाळी बसवण्याचं काम अपूर्णच। मुंबईत एकूण 1,03,926 मॅनहोल, त्यापैकी 96,383 मॅनहोलवर सुरक्षा जाळी बसवण्यात आल्याचा पालिकेचा दावा। मॅनहोलमधील संरक्षणात्मक जाळीखाली अलार्म यंत्रणा बसवून तिची जोडणी मलनिस्सारण विभागाच्या नियंत्रण प्रणालीशी करण्यात येणार। मॅनहोलमध्ये कोणतीही हालचाल झाल्यास अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना मिळण्याची व्यवस्था प्रस्तावित। जर आपण सगळे मुंबईमधली मॅनहोल जर बघितली तर जवळजवळ 1,03,926 एवढी मॅनहोल्स आहेत। दरम्यानच्या काळामध्ये रस्त्यांची कामं जेव्हा आपण हाती घेतली त्याच्या वेळेला काही 1800 पेक्षा जास्त मॅनहोल्सवर ही बरीड झाली त्या रस्त्यांच्या कामामध्ये, त्यामुळे तिथे जाळीची आवश्यकता उरली नाही। आणि साधारण 4446 मॅनहोल्स अशी होती की जी रस्त्यांच्या कामामध्ये आपल्याला ओपन करावी लागली होती आणि ती सगळी आता कामं जसजशी पूर्ण होतात तसतशी त्याच्यावरती जाळ्या बसून त्याच्यावरची जी झाकणं आहेत ती लावण्यात येत आहेत। बरं, ही काय फक्त मुंबईकरांचीच समस्या आहे असं नाही, संभाजीनगरमध्येही हेच चित्र आहे। आणि त्यासाठी फार दूर जायची गरज नाही। पालिकेपासून अवघ्या 100 ते 150 फुटांवर प्रशासनाचा नाकर्तेपणा वासून बसलाय। सध्या मी छत्रपती संभाजीनगरच्या टाउन हॉल या परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये महानगरपालिकेची मुख्य इमारत आहे। मी इथून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही समोर 100 मीटरवरती जे दिसतंय ती वास्तू महानगरपालिका आहे आणि इथूनच संपूर्ण शहराचा कारभार हा होत असतो। आणि याच ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की माझ्या बाजूला हा मॅनहोल तुम्ही पाहू शकतात। या ठिकाणी अशा पद्धतीने हा जो मॅनहोल आहे हा उघडा आहे। अवघ्या महापालिकेच्या 100 मीटर अंतरावरती हा मॅनहोल
मॅनहोल अशा पद्धतीने उघडा आहे। हा मॅनहोल एवढा मोठा आहे की 2 ते 4 व्यक्ती नव्हे, अख्खी सायकल किंवा एक बाईक यामध्ये जाऊ शकते। अशीच मॅनहोल शहरात अनेक ठिकाणी उघडा आहे। प्रशासनाने आता तातडीने कारवाई करत हे मॅनहोल बुजवण्याची गरज निर्माण झाली आहे। मुंबईला ठेच लागल्यानंतर कोल्हापूर महापालिका मात्र शहाणी झाली आहे। त्यांनी सर्व मॅनहोल्सवरील झाकणांची दुरुस्ती सुरू केली आहे। काल मुंबईमध्ये झालेल्या मॅनहोलमधल्या अपघातानंतर आता कोल्हापूर महानगरपालिका तत्पर झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरात ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे मॅनहोल आहेत ते आता दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते कोल्हापूर महानगरपालिका करत असताना पाहायला मिळते। आता जर बघितलं तर कोल्हापूरचा रंकाळ तलाव आहे आणि त्याच रंकाळ तलावाच्या अगदी बाजूला असणारा हा एक मॅनहोल आहे आणि त्याच ठिकाणी जे खराब असलेले मॅनहोल आहेत ते आता बदलण्यात आलेले आहेत। आता जर बघितलं तर महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीचे मॅनहोल जे आहेत ते बदलताना दिसत आहेत। कुठल्याही पद्धतीनं अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी महानगरपालिकेकडून आता या ठिकाणी कार्यवाही जी आहे ती करताना देखील या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आता ही परिस्थिती कोल्हापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणचे हे मॅनहोल जे आहेत ते दुरुस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेचं काही प्रमाणात का होईना या ठिकाणी कौतुक होताना देखील पाहायला मिळते। एकीकडे